कायमस्वरूपी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी तुमच्यासाठी इथे उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरीची ही नवीन सुवर्ण संधी आहे. तर त्या संबंधित सविस्तर माहिती देणारा हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी जे आहे इथे घेऊन आलेलो आहोत. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, यासाठी वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये इथे दिलेली आहे. तर इथे मुंबई हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांच्या अंतर्गत ही नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. उच्च न्यायालय अंतर्गत तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी इथे आहे. तर हे हायकोर्ट ऑफ बॉम्बे यांचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. संपूर्ण माहिती जी आहे इथे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जाहिरात इथे आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ॲप्लिकेशनची लिंक जी आहे इथे दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर या दिलेल्या पदांसाठी इलिजिबल असाल तर नक्कीच या पदांसाठी अप्लाय करू शकता. कोणत्याही प्रकारची खोटी किंवा फेक जाहिरात ही नाही आहे. तर आता अप्लाय करण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती जाहिरात जी आहे ती आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळेल. तर चला सविस्तर जाहिरात जी आहे ती इथे आपण आता बघूया. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांच्या अंतर्गत जी आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर वाहन चालक ड्रायव्हर या पदासाठी सद्यस्थितीत रिक्त असलेली 5 पदे आणि पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 3 पदे अशी एकूण 8 पदांकरता उमेदवारांची निवड यादी आणि 2 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात इथे येणार आहे. सो त्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सो इथे संपूर्ण जे आहे नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज मागवण्यात येत आहे. सो निवड यादी आणि प्रतीक्षा यादी इथे जी आहे प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील. सो यासाठी तुम्हाला जे आहे इथे वेतन मॅट्रिक्स S10 लेवलचं जे आहे 29,200 ते 92,300 प्लस यामध्ये अधिक नियमानुसार देय भत्ते आहे, कारण की कायमस्वरूपी ही सुवर्ण संधी आहे. सो अलाउन्सेस जे काही असतात तुम्हाला DA HRA जे आहे ते अलाउन्सेस जे आहेत एक्स्ट्रा या वेतन व्यतिरिक्त सुद्धा मिळणार आहेत. सो आता पात्रता काय आहे बघा यासाठी. सो जवळजवळ 29,000 हे बेसिक पे आहे. सो सुरुवातीलाच तुमची जे आहे वेतन अलाउन्सेस वगैरे ॲडिशन जे आहे ते करून एक 38 ते 40,000पर्यंत वेतन जे आहे तुम्हाला टोटली जे आहे इथे मिळतं. त्यामुळे खूप छान प्रकारचं वेतन आहे. पात्रता काय आहे बघा. सुरुवातीला वयोमर्यादा आपण बघूया. खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा किमान आहे 21 वर्ष, कमाल वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर राखीव प्रवर्ग अनुसूचित जाती जमाती इतर मागास प्रवर्ग यांसाठी 21 ते 43 वर्ष आणि विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 21 वर्ष कमीत कमी आहे, कमाल वयोमर्यादा इथे लागू नाही. त्यानंतर शैक्षणिक अर्हता काय आहे बघा. उमेदवार हा कमीत कमी 10वी SSC किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सो 10वी उत्तीर्ण गरजेचं आहे. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणं गरजेचं आहे. सो हा महत्त्वाचा इथे मुद्दा दिलेला आहे तुम्हाला. उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे जसं वाहन चालक ड्रायव्हर पदाच्या ह्या पोस्ट आहेत, सो तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे. सो उमेदवाराकडे मोटार वाहन अधिनियमानुसार इथे प्रभावीपणे कार्यरत किमान हलके मोटार लाईट मोटार व्हेकल जे आहे LMV चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे. अर्ज करण्याच्या तारखेस उमेदवाराजवळ किमान 3 वर्ष हलके किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा अनुभव असावा. सो अनुभव गरजेचा आहे. ज्यांच्याकडे अनुभव नसेल ते यासाठी अप्लाय करू शकत नाही. लाईट मोटर व्हेकल हेवी मोटर व्हेकल चालवण्याचा तुमच्याकडे 3 वर्ष इतका अनुभव असणं गरजेचं आहे. उमेदवाराचा पूर्ण कार्यकाळ वाहन चालक म्हणून स्वच्छ असावा, कोणती तुमच्यावर केस किंवा काही नसावं. उमेदवार मोटर वाहनाची देखभाल सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान आवश्यक आहे. नागपूर शहराची प्रादेशिक रचना टोपोग्राफी याची माहिती असावी. सो रस्ते कसे आहेत, कुठून काय आहे, सो नागपूर शहराची प्रादेशिक रचना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि निर्व्यसनी असावा. वाहन चालकाची जी आहे इथे देखभाल किरकोळ दुरुस्ती याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांची प्रथम वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि सक्षम प्राधिकाऱ्याने वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणित केल्यावरच त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सो ह्या महत्त्वाच्या अटी झाल्या.
सो उमेदवार इथे पात्र उमेदवाराच्या अटी काय आहे, उमेदवार करार करण्यास सक्षम असावा, इथे कोणतेही तुमच्याकडे दोष गुन्ह्यासाठी दोष इथे असणं गरजेचं नाही, न्यायालयाने जर दोषी ठरवले नसेल किंवा फौजदारी प्रलंबित नसावा, लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र इथे गरजेचं आहे, उमेदवाराची अल्पसूची जी आहे ते दिलेलं आहे. सो उमेदवार जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार आणि उमेदवारांची शैक्षणिक पात्रता गुणवत्तेनुसार शॉर्टलिस्टिंग करण्याचे अधिकार जे आहे मुंबई उच्च न्यायालयाकडे राहणार आहे. आता ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज सादर करायचा आहे, सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. तो लिंक ही ऑफिशियल वेबसाईटवर आहे, जी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक जी आहे तुम्हाला दिलेली आहे. सो इथे ही ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला आहे. तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा मिळेल. अर्ज कसे करायचे ती सुद्धा माहिती जी आहे पण इथे बघणार आहोत. सुरुवातीला जाहिरात सगळी बघून घेऊया. सो ही ऑफिशियल वेबसाईट आहे, डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याचबरोबर ॲप्लिकेशन करायची लिंकसुद्धा दिलेली आहे. सो पात्रता उमेदवारांनी ऑनलाईन जे अर्ज आहेत इथे 19 जूनपासून जे आहेत अर्ज तुम्हाला करायचे आहेत ते 3 जुलैपर्यंत जे आहे तुम्ही अर्ज जे आहे ते करू शकता. सो 19 जून ते 3 जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्जाची लिंक 19 जून सकाळी 11 वाजता उघडेल आणि 3 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता बंद होईल. सो ज्यांना कुणाला अर्ज करायचे आहे त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा, कारण की शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाईटचा सर्व्हर इश्यू होऊ शकतो. वेबसाईटवर जास्त लोड आल्यामुळे, त्याच्यामुळे लवकरात लवकर जे अर्ज आहे तुम्हाला करायचे आहेत. उमेदवाराने सगळ्यात सुरुवातीला जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढायची आहे आणि सदर अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करायचा आहे. सो सदर अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्र पोस्टाने पाठवायची नाही आहे, फक्त ऑनलाईन तुम्हाला अर्ज भरायचा आहे. जे काही डॉक्युमेंट असेल त्यामध्ये अपलोड करायचे आहे आणि अर्ज भरून झाल्यानंतर प्रिंटआउट काढून ठेवायची आहे, कारण बरेच जण प्रिंटआउट काढत नाही, नंतर ती मिळत नाही. त्यामुळे प्रिंटआउट आत्ताच काढून ठेवा, नंतर जेव्हा तुम्हाला सिलेक्शनसाठी जेव्हा बोलवण्यात येईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तेव्हा ती प्रिंटआउट लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट साईज तुम्हाला इथे दिलेला आहे, स्कॅन करून त्याची साईज दिलेली आहे आणि जेपीजी EG फॉर्मॅटमध्येच अपलोड करायचा आहे. सिग्नेचरसुद्धा अपलोड करायची आहे. एकच अर्ज करायचा आहे, एकापेक्षा जास्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. स्टाफ कार ड्रायव्हर ऑनलाईन या याच्यावर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन फी भरायची आहे तुम्हाला आणि आय ॲग्री सबमिट केल्यानंतर फॉर्म जो आहे तुमचा सबमिट होईल. रजिस्ट्रेशन इथे करून प्रिंटआउट काढून जो आहे तुम्हाला फॉर्म स्वतःकडे इथे ठेवायचा आहे. ऑनलाईन अर्ज जे आहे फी इथे आहे 200 रुपये तुम्हाला फी पे करायची आहे. SBI कलेक्टद्वारे ऑनलाईन पद्धतीनेच फी जी आहे तुम्हाला इथे पे करायची आहे. सो त्या डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत बघा. जेव्हा तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल तो सर्व प्रमाणपत्रित छायांकित प्रती आणि मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी हजर राहायचं आहे. सो यामध्ये तुमचा जन्मतारखेचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक, शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, जाहिरातीत प्रसिद्ध नंतरची तारीख असलेल्या 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेल्या चारित्र्य संपन्नेविषयी प्रमाणपत्र, वैध व प्रभावी कार्यरत वाहन परवान्याची प्रत, 3 वर्षाचा अनुभव असलेलं तुमचं अनुभव प्रमाणपत्र इथे लागणार आहे. डोमेसाईल लागणार आहे. कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करत असाल कास्ट सर्टिफिकेट, सेवायोजन कार्यालयात नोंदणी केलेलं प्रमाणपत्र, लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र. सो हे सगळे डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला इथे लागणार आहेत. यासाठी परीक्षा होणार आहे. परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे. अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील निकषाद्वारे निवड प्रक्रियेसाठी सामोरे जावं लागणार. चाळणी आणि लेखी परीक्षा 20 गुण, उत्तीर्ण गुण 7 असणार आहे. लेखी चाचणीसाठी परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ मल्टिपल चॉईस क्वेश्चन राहणार आहे. त्याच्यानंतर वाहनांची देखभाल, किरकोळ दुरुस्तीविषयक ज्ञान, नागपूर शहर त्यालगतची महत्त्वाची स्थळे, रस्त्यांची माहिती आणि सामान्य ज्ञान. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत 20 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नात 1 गुण राहील. प्रश्नपत्रिकेचं प्रश्न मराठी भाषेत असतील. मोटार चाल वाहन संदर्भी इथे जे आहे परीक्षा 10 गुण तुम्हाला राहणार आहे. पूर्वानुभव त्याचे 10 गुण आणि वैयक्तिक मुलाखत 10 गुण. सो असे निवड प्रक्रियेचे 50 गुण, उत्तीर्ण गुण 50% म्हणजे 25 गुण आवश्यक राहणार आहे. त्यानंतर उमेदवारांची चाळणी आणि लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मोटर वाहन परीक्षेसाठी बोलवण्यात येईल. सो मोटर वाहन परीक्षा चालणीमध्ये उत्तीर्ण झालेल्यांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. सो इथे निवड प्रक्रिया तुम्हाला दिलेली आहे, कशा प्रकारे आहे ते. सो इथे आवश्यक सूचना आहे त्या तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या प्रत्येकाने नीट वाचा आणि त्यानंतरच जे आहे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. या महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुद्धा मार्गदर्शक सूचना ज्या आहेत जाहिरातीमध्ये आहे. जाहिरात जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती आहे. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो हे इथे डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला दिलेले आहेत.
चारित्र्य जे तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं आहे त्याचा फॉर्मॅट जो आहे इथे दिलेला आहे. त्यानंतर आता अप्लाय कसं करायचं आहे, लिंक तुम्हाला डायरेक्ट इथे मिळेल. सो इथे सुरुवातीला रजिस्ट्रेशन तुम्हाला जे आहे ते करावं लागणार आहे. सो रजिस्ट्रेशनसाठी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. इथे तुम्ही बघू शकता फॉर्मॅट दिलेला आहे. सो रजिस्ट्रेशन पोस्ट आहे स्टाफ कार ड्रायव्हर, तुमचं फर्स्ट नेम, ॲड्रेस, डिस्ट्रिक्ट, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, रेफरन्स फोन नंबर, इथे रेसिडेन्शियल फोन नंबर, जेंडर सिलेक्ट करायचं आहे, कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, डेट ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, मॅरिटल स्टेटस काय आहे, त्याच्यानंतर तुमचे पूर्ण एज्युकेशन डिटेल तुम्हाला इथे भरायचं आहे. डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, येस नो, येस असेल तरच ॲप्लिकेशन करू शकता. कॅन्डिडेट जे आहे वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ती असेल तर ती माहिती तुम्हाला भरायची आहे. तो संपूर्ण हा फॉर्मॅट ऑनलाईन पेमेंटसाठी इथे दिलेला आहे. तो संपूर्ण इथे भरून ॲग्रीवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. तो संपूर्ण डिटेल भरल्यानंतर रजिस्ट्रेशन आय डी तुम्हाला मिळेल. इथे प्रिंट ॲप्लिकेशनचा फॉर्म तुम्हाला इथे दिलेला आहे. सो अशा प्रकारे संपूर्ण माहिती या पदांची व्हिडिओमध्ये दिलेली आहे. नक्कीच या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्या. व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला इथे मदत होईल. तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा. आणि नेहमीप्रमाणे महत्त्वपूर्ण म्हणजे व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.